नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही आता ऐकणार आहात छत्रीतली अनामिका या विजय कापडी सरांच्या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे मी नापासाचा पास होतो तेव्हा. पण कथा सुरू करण्यापूर्वी एक नम्र निवेदन. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, तेही प्रेस करा. ऐकूयात विजय कापडी लिखित मी नापासाचा पास होतो तेव्हा. गेल्या एप्रिलमध्ये मी शेवटच्या वर्षाच्या पदवी परीक्षेला बसलो. त्याआधी मी मन लावून अभ्यास केला. नेमून दिलेल्या क्रमिक पुस्तकांच्या पानांचा तर वाचून वाचून भुगा केला. आता तो भुगा पाण्यात ढवळून ते पाणी पिऊन टाकलं असताना तर अभ्यासाची पुस्तकं कोळून प्यायलोय असं म्हणायला मी मोकळा झालो असतो. एवढंच नाही तर क्रमिक पुस्तकांवर भर न देता अवांतर पण आवश्यक असं इतर वाचनसुद्धा केलं. दिवसाची रात्र होऊ न देता रात्रीचा दिवस केला आणि अभ्यास एके अभ्यास केला. जुने पेपर कष्टानं मिळवून सोडून बघितले. मानेवर खडा ठेवून आणि पुस्तक नाकासमोर धरून अभ्यास केला. थोडक्यात काय तर परीक्षा तोंडाशी आल्यावर जसा अभ्यास करायचा असतो तसा तो केला. मला अभ्यास करताना बघणारे म्हणत, वा वा, अभ्यास करावा तर हा असा वा. दरम्यान येऊ घातलेली परीक्षा आली. अगदी शिंग उगारून आणि खुरांनी माती उकरून अंगावर येणाऱ्या मारक्या बैलासारखी परीक्षा धावून आली. पण मी काय डगमगलो नाही. परीक्षेचे पेपर्स मन लावून लिहिले. प्रत्येक पेपरला सप्लिमेंट बांधून लिहिले. शेवटचा पेपर संपवून इन्व्हिजिलेटरच्या हातावर ठेवला तेव्हा आनंदानं याहू असं सुद्धा मी म्हणालो. त्यानंतर पुढची ठराविक स्वप्न बघण्यात दिवस आणि रात्री गेल्या. आपण युनिव्हर्सिटीत पहिले आलो आहे. काळा डगला घालून सुवर्ण पदक स्वीकारण्याकरता व्हाईस चॅन्सलरच्या समोर मान झुकवून उभे आहोत. तुमच्या यशाचं श्रेय कोणाचं या प्रश्नाचं उत्तर रेडिओ आणि टी व्हीवाल्यांना देतो आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर्स गुडघ्यात वाकत आपल्याला आपल्या कंपनीत रुजू होऊन ज्ञानाचा फायदा मिळावा म्हणून अर्जव करतायत. परीक्षेच्या निकालाच्या दिवसाची वाट बघता बघता अखेर एकदाचा तो बेटा उगावला. रात्रभर काही झोप आली नाही. पहाटे पहाटे पेपर आला. निकालाचं पान डोळ्यासमोर धरलं आणि माझ्या डोळ्यापुढे काळोख पसरू लागल्याचा भास मला व्हायला लागला. माझ्या नकळत मी खाली कोसळतोय का काय अशी भीती वाटायला लागली. शेवटी सगळ्या भीतीप्रमाणे ही भीती खरी ठरली. मी खाली कोसळलो. डोळे उघडून बघितलं तेव्हा आईनं आपल्या मांडीवर माझं डोकं ठेवलं होतं आणि सिनेमातल्या नायकाच्या आईप्रमाणे ती आकांत करत होती. वडिलांनी माझ्या डोक्यावर तांब्याभर पाणी उपडं केलेलं असावं कारण हातात तांब्या घेऊन ते उभे होते. क्षणभर वाटलं ते तांब्या घेऊन परसाकडला वगैरे गेले होते काय. माझ्या तोंडून माझ्या परीक्षेचा निकाल कळल्यावर मात्र त्यांनी खरोखर तांब्या पाण्यानं भरला आणि ते पुढचं कर्म करण्याकरता घाईघाईनं निघाले. सांगायची गोष्ट एवढीच की मी नापास झालेलो होतो. अपयशी ठरलेलो होतो. दिवस रात्र एक करून केलेला सगळा अभ्यास डायरेक्ट चुलीत गेला होता. मग कसला तरी संशय आल्यामुळे मी कोणाला न सांगता धावत पळत घराबाहेर पडलो. लोकांना वाटलं माझ्या डोक्यावर परिणाम झाला. लोकांनी मला अडवलं. वर्तमानपत्रवाल्यांच्या ऑफिसात मला जायचं आहे असं सांगितल्यावर मात्र त्यांनी मला जाऊ दिलं. वाटत होतं कदाचित त्यांच्याकडच्या मुद्रा राक्षसाचा विनोद करण्याची हुक्की आलेल्या एखाद्या कंपोजिटरनं माझ्या नंबराचे खेळे जुळवलेले नसावेत. तर मी उपस्थित उपसंपादकासमोर जाऊन उभा राहिलो. त्याची रात्रपाळी नुकतीच संपली होती त्यामुळे तो नुसत्या जांभया देत होता. जांभया देता देता त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. मग काही एक न बोलता त्यांनी आपल्या टेबलाच्या खणातले कागद चिवडले. सागर मंथनातनं अमृताचा कुंभ बाहेर काढावा त्याप्रमाणे मला हवा असलेला कागद बाहेर काढला आणि माझ्या नाकासमोर हलवला. त्या कागदावर युनिव्हर्सिटीनं पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सीट नंबर लिहून पाठवलेले होते. मी तो कागद नीट पाहिला. एकदा समाधान झालं नाही म्हणून 2-3दा बघितला. त्या यादीत माझा नंबरच नव्हता. आपण परीक्षेत नापास झाल्याचं लक्षात यायला मला काही वेळ लागला नाही. तसाच निघालो तडक.
कॉलेजच्या ऑफिस गाठलं. मित्रमैत्रिणी जमल्या होत्या, खिदळत होते सगळे. त्या गर्दीत अंग चोरत मी वावरायला लागलो. संबंधित कारकुनाकडनं माझी मार्कशीट मागून घेतली. मी मार्कशीट पाहिली. इंग्रजी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी नसल्यामुळे मार्कशीट बघून मी ओ शिट असं काही म्हणालो नाही. मार्क बघून मी दात मात्र कारा चावले. ज्या विषयात चांगले भरघोस मार्क्स मिळतील अशी अपेक्षा ठेवून होतो, त्याच 2 विषयात माझी दांडीगुल झालेली होती. मार्कशीटची सुरळी करून मी ती खिशात दडवली. तिथनं घरी आलो. वडील बऱ्याच वेळापासून कपाळाला आठ्या वगैरे घालून माझी वाट बघत होते. ते म्हणाले, तू नापास झालायस, मला तुझी लाज वाटतेय, लाज. आज ऑफिसात माझ्या सहकाऱ्यांना मी तोंड दाखवणार कसा? हा? ज्येष्ठ बंधू म्हणाले, अहो हा गचकणारच होता. हे मला निकालाच्या नाही तर परीक्षेच्या दिवसाच्या आधी माहिती होतं. अभ्यास करायची याची पद्धतच फॉल्टी होती. ताई म्हणाली, यांनी अभ्यास मर केला. मी नाही म्हणत नाही, पण पुस्तकातलं ज्ञान डोक्यातच शिरलं नाही, त्याला तो तरी काय करणार? धाकटा भाऊ आपल्या शेजारच्या मित्राला सांगत होता, आमचे बंधुराज नापास झाले. या घटनेतली चांगली बाजू एवढीच आहे की आता मी नापास झालो तर आमच्या घराण्यात याआधी कोणी नापास झाला नाही असं कोणी माझ्या तोंडावर म्हणणार नाही मला. शेजारी कुजबुजला, मग आज रात्रीचे दिवे जाळत होता झाले, याडा म्हटला. आणखीन एक शेजारी पुटपुटला, पास झाला असता तर पेढा तरी खायला मिळाला असता. आता या लेखाचं सांत्वन करायला जायला पाहिजे. मला अर्थात हे सगळं असह्य झालं. मी उसना अवसान एकवटून म्हणालो, माझ्यावर अन्याय झालाय, मी नापास झालोय याच्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही आहे. कुठेतरी काहीतरी गफलत झालेली असणार आहे. माझे मार्क्स कोणाच्या तरी खात्यात जमा झालेले असणार. ते काही नाही, मी माझ्या या 2 पेपरांच्या गुणांची फेरतपासणी करायला लावीन. ज्येष्ठ बंधू म्हणाले, अरे काय नको फेरतपासणी बाबा. प्रत्येक प्रश्नाला दिलेल्या मार्काची बेरीज करतील आणि बेरीज करण्यात चूक झालेली नाही असं ठराविक साच्यातलं उत्तर देतील. उगा 10-20 रुपये खर्च मात्र होतील. वडील म्हणाले, फेर तपासणी करायला 20 रुपये पडतील, ते कुठून आणू, तेवढं आधी सांग. मग नेहमीप्रमाणे अशा वेळी आईच्या खनपटीला बसलो. तेव्हा तिने 20 रुपयाची नोट रागारागानं हातावर ठेवली आणि पुटपुटली, नापास झालास तो झालास, आता वरती खर्च कशाला रे? 20 रुपये घेऊन कॉलेजमध्ये गेलो. तिथला कारकून एखादा रहस्य सांगावं तसं म्हणाला, तुला सांगतो काय उपयोग होणार नाही. अरे उत्तर पत्रिकाचे गट्टे ना बांधून एका ठिकाणी ठेवलेले असतात. त्या गट्ट्यातनं तुझी उत्तरपत्रिका काढून मार्काची बेरीज करून कोण बघणार रे? तू एखाद्या मिनिस्टरला का नाही गाठत? होऊन जाईल ना तुझं पण काम. मी जळजळीत हा काय म्हणतात ना तसला कटाक्ष टाकला त्याच्यावर. फॉर्म भरला, पैसे दिले, पावती घेतली, युनिव्हर्सिटीत गेलो, सगळे सोपस्कार केले. सहज विचारलं, कधी कळेलो? वैतागून तो म्हणाला, वाढ बघ, वर्तमानपत्रात नाही तर तुमच्या कॉलेजच्या नोटीस बोर्डावर जाहीर केलं जाईल ते. अरे आज सकाळी तर रिझल्ट लागलाय. मी तिथनं निघालो. गावाबाहेरच्या ओढ्यावर जाऊन बसलो. ओढा तसा खोल नव्हता, त्यामुळे ओढ्यात आत्महत्या वगैरे करायचा काही विचार नव्हता. नुसताच किती वेळ तिथे बसलो होतो कोणाला माहिती. पण कोणाचे तरी मायेचे हात खांद्यावर टेकलेले जाणवले. मी चमकून मागे बघितलं. एक वृद्ध गृहस्थ उभे होते. ते म्हणाले, मी विचुंदरेकर. बेटा काय झालंय काय? तुझ्या तोंडावरनं वाटतोय की तुझं फार बिनसलंय. काय झालंय सांगशील मला? तुझ्या उपयोगी पडायला मला फार आवडेल बरं का. विचुंदरेकरांकडे न बघता मी म्हणालो, अहो मी नापास झालोय. वर्षभर मर अभ्यास केला होता, पेपर चांगले लिहिले होते, पण नापास झालो. सगळे श्रम वाया गेले. सगळे आप्तजन माझा धिक्कार करता येतो. कुणालाही तोंड दाखवावंसं मला वाटत नाही आहे. विचुंदरेकरांनी मला एकदा टक लावून बघून घेतलं. माझ्या डोळ्यात खोलवर बघून झाल्यावर ते म्हणाले, हे बघ तू असं कर, हे माझं व्हिजिटिंग कार्ड घे, तू उद्या या पत्त्यावर ये, मला भेट. तिथे मी तुला काय करायचं आहे ते सांगेन, ठीक आहे? आणि ते निघाले. थोड्या वेळात दिसे नासे झाले. दुसऱ्या दिवशी मी त्यांची भेट घेतली. त्यांचं ऑफिस भलं मोठं होतं. ते भल्या मोठ्या टेबलाच्या पलीकडे बसले होते. त्यांनी मला बसायला सांगितलं. माझ्याकडे पुन्हा एकदा रोखून बघत त्यांनी आपल्या टेबलाचा खण उघडला. पांढरा शुभ्र कागद बाहेर काढला, माझ्या हातात दिला आणि म्हणाले, वाच,
या कागदावरचा सगळा मजकूर वाचून घे. तुझी तयारी असेल तर मोकळ्या जागी तुझं नाव लिही, सही कर आणि कागद परत मला दे. त्यांनी दिलेला कागद मी हातात घेतला. मजकुरावरनं डोळे भिरभिरायला लागले. मजकूर विलक्षण होता. एखाद्या प्रेमपत्राप्रमाणे त्या मजकुराची भाषा होती. विलक्षण सुखावणारी, गुदगुल्या करणारी, स्वतःशी खुदू हसायला लावणारी. त्या पत्रात मला नोकरी देत असल्याची सुखद बातमी होती. पगाराचा आकडा डौलदार होता. इतर सोयी होत्या, सवलती होत्या. मला मंजूर आहे, मी म्हणालो. मग आतापासून रुजू हो, विचुंद्रेकर म्हणाले. सर, मी नापास झालो आहे हे तुम्हाला माहिती आहे ना सर? मला सगळं माहिती आहे. मी पूर्णपणे शुद्धीत आहे. मी ह्या क्षणी नशा पाणी केलेलं नाही. मी जे काही करतोय त्याच्या परिणामांची मला जाणीव आहे. यू गो अहेड. या क्षणापासून तू आमच्याकडे कामाला आहेस असं मी गृहीत धरू का? येस सर, येस सर, मी पटकन म्हणालो. आणि काय सांगू तुम्हाला, मला काम मिळालं. उत्तम नोकरी मिळाली. मी ताबडतोब कामाला लागलो. मन लावून काम करायला लागलो. विचुंद्रेकर खुश झाले. माझ्या पगाराचा आकडा आणखीन डौलदार दिसण्याची व्यवस्था करण्यात आली. मान मोडून दिवसभर काम करण्यात विलक्षण आनंद असतो, सुख असतं, याचा अनुभव मी घ्यायला लागलो. महिन्याचा पगार घरी आणायला लागलो. वडिलांचा, आईचा, भावा बहिणीचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून गेला होता. धाकटे बंधुराज तर मला मस्का मारायला लागले. पॉकेट मनी माझ्याकडनं उकळायला लागले. या आबादी अवस्थेत असताना अचानक एक दिवशी ती बातमी आली. तुम्हाला सांगतो, असं म्हणतात ना बुजुर्ग लोक, की संकट येताना एकटं येत नाही, तर साथी सोबतीनं अनेक संकटं येतात. सुखाचं सुद्धा तसंच आहे. सुख येतं तेव्हासुद्धा ते एकटं दुकटं येतच नाही. माझ्या बाबतीत सुख येतच राहिली. दोन्ही हात पसरून या सुखांनो या, असं मला म्हणावंसं वाटायला लागलं. झालं होतं एवढंच की मी परीक्षेत पास झाल्याचं घोषित झालेलं होतं. परीक्षकांनी बेरजा करताना चुका केल्या होत्या, त्या दुरुस्त करण्यात आल्या आणि मी पास झालो असल्याचं मला कळवण्यात आलं. फेर तपासणीच्या वेळी सर्व अर्जदारात मी एकटाच अर्जदार असा होतो की जो पास झालेला होता. अशा वेळी माझ्या मनाची अवस्था मी काय वर्णन करावी. डोक्यावर 2 बोटं आडवी धरून स्वर्ग हाताला लागतो का काय ते मी बघून घेतलं. स्वर्ग हाताला लागला. आभाळ ठेंगणं झालं म्हणून किंचित वाकून मी चालायला लागलो. एकदा न वागता चालल्यामुळे माझ्या कपाळाला आभाळ आपटलं आणि कपाळाला टेंगूळ सुद्धा आलं. महागड्या पेढ्यांची पेटी काखेत मारून मी ऑफिसात गेलो. विचुंद्रेकरांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्यापुढे उभं राहून म्हणालो, सर मी पास झालो सर. माझ्या 2 पेपरांची फेरतपासणी झाली आणि त्या फेरतपासणीत मी पास झालो सर. अशा रीतीनं मी नापासाचा पास झालो सर. हा पेढा घ्या, पेढा सर. विचुंद्रेकरांनी पेढा बाजूच्या कागदावर ठेवला, माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, बस. आणि त्यांनी आपल्या टेबलाच्या खणातनं एक पांढरा शुभ्र कागद बाहेर काढला, माझ्या हातात देत म्हणाले, या कागदावरचा मजकूर वाच आता. मी हर्षभरीत मनानं वाचायला लागलो, पण माझं मस्तक क्षणात गरगरायला लागलं. 2-3 महिन्यांपूर्वी परीक्षेच्या निकालाच्या दिवशी डोळ्यांपुढे काळोख पसरला होता, तसा पुन्हा एकदा काळोख पसरायला लागला. घशाला कोरड पडली, हातपाय थरथरायला लागले. स्वतःला सावरत मी कसाबसा म्हणालो, सर, तुम्ही दिलेलं हे पत्र माझ्याकरता नाही आहे असं दिसतंय. मी पास झालो आहे सर. तुमचा गैरसमज झालेला दिसतोय सर. तू पास झाला आहेस ना, मग तुझ्याकरताच आहे ना ते पत्र. पण सर, या पत्रावर तर लिहिलं आहे की मला नोकरीवरनं काढून टाकलं आहे म्हणून. माझं नाव मात्र नाही आहे या पत्रावर सर. ते तुझं तुलाच लिहायचं आहे. मी तुला ह्या क्षणी नोकरीवरनं काढून टाकतोय. का पण सर? माझ्या हातनं असा कुठला गुन्हा झाला आहे की तुम्ही मला नोकरीवरनं काढून टाकण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे सर? तुला नोकरीवर सुद्धा तडकाफडकीच घेतला होता, आठवतं आहे का तुला? हो, आठवतं आहे ना सर. पण मला नोकरीवरनं का काढून टाकण्यात येतं आहे, कारण कळेल का ते? कारण सांगेन ना, कारण नक्कीच सांगेन. पण माझ्या निर्णयाचा फेरविचार मी मुळीच करणार नाही, कारण आमच्याकडचा हा कायदा आहे. आता नीट ऐक.
माझे वडील तुझ्यासारखे मेहनती विद्यार्थी होते. खूप अभ्यास करून पूर्ण तयारीनिशी ते परीक्षेला बसत, उत्तमरित्या पास होत. पण एकदा एका परीक्षेत ते नापास झाले. त्यांना धक्का बसला. परीक्षेवरचा त्यांचा विश्वास उडाला. पुन्हा म्हणून परीक्षा द्यायला ते कधी गेले नाहीत. त्यांनी खूप मेहनत करून शून्यातनं हा उद्योग समूह उभा केला. गुणी मेहनती माणसं जमा केली. त्यांना खूप पगार दिला. सुखसोयी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्याकडून खूप काम करून घेतलं. अट एकच होती की ही माणसं परीक्षेत पास झालेली असता कामा नयेत. अर्थात त्यांनी कधी या गोष्टीची जाणीव करून दिली नाही म्हणा. माझ्या वडिलांचं स्पष्ट मत असं होतं, पास झालेल्यांना काय कुणी ना कुणी संधी देतच असतो. पास झालेले सगळ्यांनाच हवेसे असतात. नापासांना मात्र कुणी विचारत नाही. ते सगळ्यांकडनं धुतकारले जातात. कुणीही यावं आणि टोपी उडवावी अशी त्यांची बिचाऱ्यांची केविलवाणी अवस्था असते. माझे वडील नेहमी म्हणायचे, अनेक गुणी मेहनती विद्यार्थी कामचुकार आळशी परीक्षकांच्या मार्कांची बेरीज करणाऱ्या, मार्कांचे तक्ते भरणाऱ्या कामचोर कारकुनांच्या चुकांचे बळी ठरत असतात. उगाचच भलत्याच्या चुकांमुळे त्यांना नापास ठरवण्यात येतं. आयुष्यातनं उठवून येतं त्यांना. त्यांची चूक काहीही नसताना त्या चुकीचे परिणाम मात्र त्यांना जन्मभर भोगावे लागतात. शेवटच्या एका परीक्षेचे मार्क पुढच्या सबंध आयुष्याची दिशा ठरवत असतात. हे सगळं माझ्या वडिलांना बरोबर वाटत नसे. त्यामुळेच नापास झालेल्या गुणी मेहनती विद्यार्थ्यांना ते जवळ करत, त्यांना प्रशिक्षण देत, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्याकडनं उत्कृष्ट अशी कामं करून घेत. त्यांच्या या प्रयत्नात त्यांना यश येई. मागे नापास झालेल्या मनस्थितीत ओढ्याजवळ मी तुला बघितलं म्हणून मी तुला माझ्या व्यवसायात सामावून घेतलं. आता तू पास झाला आहेस, त्यामुळे आम्हा सगळ्या नापास मंडळीत तू ऑड मॅन ठरला आहेस. तू नापास विद्यार्थी होतास म्हणून तुला आमच्यात घेतलेलं होतं. आता तू पास झाला आहेस म्हणून तुला मी डच्चू देतोय. सध्या मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवलं आहे आणि त्यांच्या कधीच येऊ न घातलेल्या कॉलची वाट बघत बसलो आहे. एक मात्र वाटतं आहे की युनिव्हर्सिटीच्या कारकुनानं मला चुकून पास केलं नाही ना. नापास विद्यार्थ्यांसाठी पेपराच्या फेर तपासणीची व्यवस्था असते, तशी पास घोषित झालेल्या विद्यार्थ्यांची पण असते का? हां, असते का? मित्रांनो, कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करायला काहीच हरकत नाही. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.